मॉर्निंग. काल आपण टोटल अरेनियस थिअरी ऑफ अ ॲसिड, नंतर ब्रॉन्स्टेड थिअरी ऑफ अ ॲसिड अँड बेस, लेविस ॲसिड, कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेयर, हे कॅरेक्टर, ह्या थिअरी आणि ह्या कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत. आता पुढचा जो पार्ट आपण बघणार आहोत तो म्हणजेच डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड or disassociation constant of a base and also a Ostwald dilution law. and Ostwald dilution law हा पार्ट आपण बघायचा आहे. आता पहिल्यांदा आपण बघूया डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. लक्षात घ्या ह्यामध्ये काय आहे की द disassociation constant is obtained or equilibrium constant is obtained by applying law of mass action to the disassociation reaction of an acid at equilibrium is called as disassociation constant of acid. किंवा असं पण म्हणू शकतो की disassociation constant is nothing but it is the product of a molar concentration of a ionized molecule to the particularly molar concentration of a undisassociated acid molecule. म्हणजेच नेमकं काय आहे बघा, डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ ॲसिड दॅट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑब्टेन्ड, म्हणजेच डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑब्टेन्ड by applying the law of mass action to the disassociation reaction of an acid. म्हणजे ॲसिडची जी रिॲक्शन आहे डिसअसोसिएशन रिॲक्शन, त्याला लॉ ऑफ मास ॲक्शन कुठं बघितला आहे, केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघितलेला आहे. तो अप्लाय करायचा आणि मग तो जो लॉ ऑफ मास ॲक्शन टू द डिसअसोसिएशन रिॲक्शन ऑफ अन ॲसिड ॲट इक्विलिब्रियम तुम्ही अप्लाय केला, that constant, equilibrium constant, is called as a disassociation constant of a acid which is denoted by a Ka. किंवा तुम्ही असं म्हणू शकता it is the ratio of a product of a molar concentration of a ionized molecule to the molar concentration of a unionized acid molecule. हे असं तुम्ही म्हणू शकता. एक्झाम्पल दिलंय मी, हा Ha म्हणजे तुमचा ऍसिड आहे. हा ऍसिड आपल्याला ज्या वेळेला इक्विलिब्रियम मध्ये लॉ ऑफ मास ऍक्शन्स अप्लाय करायच्या वेळेला, आता हा वीक ऍसिड आहे, त्याचं कन्वर्जन H प्लस प्लस A मायनस मध्ये होईल. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन्स केलं, रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे हा वीक ऍसिड आहे, लक्षात ठेवा. लॉ ऑफ मास ऍक्शन्स केलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस म्हणजेच आयोनाइज्ड मॉलिक्यूल डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनआयोनाइज्ड. So Ka is equal to H plus into A minus divided by concentration of Ha. म्हणजेच तुमचा काय येईल, डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ एन ऍसिड येईल. आता डिसअसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस, आपण फक्त इथं काय करायचं आहे, ऍसिडच्या जागी बेस म्हणायचं आहे. इथं Kb लिहायचं आहे. ओके, इथं ऍसिड म्हणायच्या ऐवजी बेस म्हणायचं आहे. इथं परत Kb म्हणायचं आहे आणि इथं ऍसिड मॉलिक्युल्सच्या ऐवजी बेस मॉलिक्यूल म्हणायचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय बघा राजानो, की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ऍक्शन टू द डिसअसोसिएशन रिॲक्शन ऑफ एन बेस at equilibrium is called as disassociation constant of acid, or the ratio of a product of a molar concentration of a ionized molecule to the molar concentration of a unionized base molecule. मग हा तुमचा BOH बेस आहे, त्याचं झालं तर B प्लस अँड OH मायनस येईल. देअरफॉर Kb म्हणजेच लॉ ऑफ मास ऍक्शन हा तुम्ही अप्लाय केला की Kb इज इक्वल टू काय येईल, B प्लस इंटू OH मायनस डिवायडेड बाय BOH येईल. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये लक्षात घ्या Kb किंवा Ka, हे लक्षात घ्या, Ka जेवढा आपल्याला स्मॉलर असेल or greater the value
ह्या दोघांच्या मध्ये लक्षात ठेवा के अँड के बी स्मॉलर आणि ग्रेटर, जेवढी ह्याची व्हॅल्यू स्मॉलर असेल तेवढा तो आपल्याला लेस ऍसिडिक बघायला मिळतो किंवा लेस बेसिक बघायला मिळतो, आणि जेवढी व्हॅल्यू ग्रेटर असेल, जे के ची आणि के बी ची व्हॅल्यू जेवढी ग्रेटर तेवढंच काय मोर ऍसिडिक और मोर बेसिक कोणाची. ओके, तर ह्या डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अन ऍसिड ऑर बेस ह्यांच्यामध्ये ज्या वेळेला जेवढी ग्रेटर व्हॅल्यू ऑफ के आणि के बी ची असेल तेवढा तो मोर ऍसिडिक आणि मोर बेसिक असेल, आणि स्मॉलर द व्हॅल्यू असेल तर माहिती आहे की लेसर दे आर बेसिक ऑर ऍसिडिक कॅरेक्टर, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो की डेफिनेशन दोन्ही मध्ये सेम आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन टू द डिसअसोसिएशन रिएक्शन ऑफ एन बेस, बेसच्या जागी ऍसिड टाका, ऍट इक्विलिब्रियम इज कॉल्ड, बेस असेल तर डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस येईल. ओके, आणि इथं ऍसिड असेल तर डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड येईल. पुढं तिथं सुद्धा सेमच आहे. पुढचं द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोनाइज्ड मॉलिक्यूल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनआयोनाइज्ड बेस मॉलिक्यूल. ऍसिड जर असेल तर फक्त इथं ऍसिड मॉलिक्युल्स करायचं, आणि हे डिसअसोसिएशन रिएक्शन म्हणजेच डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस अँड डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अन ऍसिड ह्याची डेफिनेशन्स आपण बघितली. फक्त दोन्ही मध्ये लक्षात ठेवा जेवढा रेशो के आणि के बी चा ग्रेटर असतो तेवढा तो काय आहे स्ट्रॉंगर ऍसिड आणि स्ट्रॉंगर बेस असतो. हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण म्हणतो ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. आता ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ हा 1888 मध्ये ओस्टवॉल्डनं वीक इलेक्ट्रोलाइट करता हा लॉ एस्टॅब्लिश केला. ओके, वीक इलेक्ट्रोलाइट करता एस्टॅब्लिश केला, अँड इट शोज द रिलेशन, it shows the relation between degree of dissociation, that is alpha, and dissociation constant, that is K. ह्याच्यामधलं रिलेशन आपल्याला ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ न सांगितलं. मग हे काय आहे रिलेशन, तर ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ स्टेट्स दॅट, ओके, ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ स्टेट्स दॅट द डिग्री ऑफ डिसअसोसिएशन is inversely proportional to square root of its concentration, or directly proportional to square root of its dilution. हे ते सांगतं. म्हणजेच लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, द डिग्री ऑफ डिसअसोसिएशन, ओके, डिग्री ऑफ डिसअसोसिएशन of weak electrolyte, degree of dissociation of weak electrolyte is inversely proportional to a square root of its, बघा, inversely proportional of particularly square root of its concentration, or directly proportional to its square root of dilution. म्हणजेच काय की लक्षात घ्या, एनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट जर असेल, अँड दॅट कॉन्सन्ट्रेशन इज गोइंग टू बी व्हेरीज ऑफ दॅट वीक इलेक्ट्रोलाइट, बट द डिग्री ऑफ डिसअसोसिएशन कॉन्स्टंट or dissociation constant, particularly value of a dissociation constant, though concentration of a weak electrolyte is going to be vary, okay, the dissociation constant value remains the constant, त्यामध्ये चेंज येत नाही.
लक्षात घ्या, कुठल्याही ऍट अ पॉइंट ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटचं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन घेतलं कुठल्याही पॉइंटचं, ओके, आणि ते जरी तुम्ही अप्लाय केला त्याला लॉ ऑफ मास ऍक्शन, तर डिग्री ऑफ म्हणजे तो डिसअसोसिएशन कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट येते. कुणाच्या बाबतीत? वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत. काय येतं? तर लक्षात घ्या, वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन हे स्लाइटली आयोनायझेशन आहे, पार्शली आयोनायझेशन आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं काय सांगितलंय, तर डिग्री ऑफ डिसअसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच हा काय सांगतो ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ, तर डिग्री ऑफ डिसअसोसिएशन ओके इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन और डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम, म्हणजेच डायल्युशन हे येईल, हे लक्षात ठेवा. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, ऍट मे एनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट, ओके, whenever you are going to calculate the value of a K, that is a disassociation constant, that constant value remains a constant, the disassociation constant, though you are going to change the concentration of a weak electrolyte. हे का? तर लक्षात घ्या की पार्शल आयोनायझेशन आहे, म्हणजे पार्शल स्लाइटली आयोनायझेशन, पार्शल डिसअसोसिएशन कॅरेक्टर ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये येतं. मग हे जर आपलं झालं तर लक्षात घ्या की ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ आपल्याला त्याचं रिलेशन आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे आपल्याला बघायचं आहे. मग तुम्ही जर घेतलं 1 मोल ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, कन्सिडर केला 1 मोल ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इन VDM क्यूब ऑफ व्हॉल्यूम, हा जर कन्सिडर केला, आणि अल्फा हा डिग्री ऑफ डिसअसोसिएशन हे जर तुम्ही पकडला, तर लक्षात घ्या तुमचा ही रिएक्शन असणार आहे BA B प्लस अँड A मायनस. कुणाचं? हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे आपला, वीक इलेक्ट्रोलाइट WE, त्याचं डिसअसोसिएशन होणार आहे B प्लस अँड A मायनस. मग आता बघा तुम्ही इनिशियल मोल काय असणार आहे त्याचे 1 0 0, हा पहिल्यांदा तुम्ही मांडून घेतला. आता मोल्स ऍट इक्विलिब्रियम, मोल्स ऍट इक्विलिब्रियम, मोल्स ऍट इक्विलिब्रियम. आता अल्फा इज द डिग्री ऑफ डिसअसोसिएशन, म्हणजेच 1 मायनस अल्फा येणार, ह्याचे नंबर ऑफ अल्फा मोल्स येणार, ह्याचे अल्फा मोल्स येणार, आणि मोल्स ऍट इक्विलिब्रियम हे काय येणार आहे, हे असा हे काढून ठेवा तुम्ही, ओके. आता पर्टिक्युलरली मोलर कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम. आता लक्षात घ्या, ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूम V दिलेला आहे. आता नंबर ऑफ मोल्स किती आहेत? मोल्स ऍट इक्विलिब्रियम 1 मायनस अल्फा. आता 1 मायनस अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V अँड अल्फा अपॉन V हे आपण केलं. तुम्हाला माहिती आहे की N अपॉन V इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेशन. नंबर ऑफ मोल्स डिवायडेड व्हॉल्यूम इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच हे तुमचं आलं मोलर कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम 1 मायनस अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V अँड अल्फा अपॉन V हे आपल्याला आलं, हे लक्षात ठेवा. मग आता ह्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, पुढचा पार्ट जो येतो, तर आपण हेला लॉ ऑफ मास ऍक्शन, लॉ ऑफ मास ऍक्शन काय करायचं, अप्लाय करायचं. म्हणजे थोडक्यात अप्लाय लॉ ऑफ मास ऍक्शन कुणाला, ह्या रिएक्शनला, ओके. ही जी A म्हणून जी रिएक्शन आहे, अप्लाय लॉ ऑफ मास ऍक्शन टू द रिएक्शन A. आता ह्याला लॉ ऑफ मास ऍक्शन केलं तर तुमचा काय येईल, K येईल, म्हणजेच काय येईल B प्लस डिवाइड इंटू A मायनस divided by concentration of BA as per the law of mass actions, reactant divided by product. हे आपण केलं. आता तुम्हाला माहिती आहे
के बी प्लस म्हणजे काय येणार राजानो, तर अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन व्ही, आणि इथं येईल 1 मायनस अल्फा अपॉन व्ही येईल. ओके, म्हणजे अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन व्ही असं येईल. बरोबर आहे ना? येस ऑर नो? आता हे ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला काय होईल बघा, व्ही व्ही कॅन्सल होईल. ओके, नक्की बघा, व्ही व्ही कॅन्सल होणार, म्हणजेच हा व्ही आणि हा व्ही इथला कॅन्सल होईल, म्हणजेच के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू व्ही इंटू 1 मायनस अल्फा असं येईल. अल्फा स्क्वेअर के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही मायनस 1 अल्फा आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता लक्षात घ्या की तुम्हाला माहित आहे वीक इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजेच 1 मायनस अल्फा वीक इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं ह्याची व्हॅल्यू इक्वल टू 1 येते. वीक इलेक्ट्रोलाइट करता पार्शल आयोनायझेशन, वीक इलेक्ट्रोलाइट पार्शल आयोनायझेशन ह्या कॅरेक्टरमुळं अल्फाची जी व्हॅल्यू आहे लेस दॅन 0.01 च्या आसपास येते, म्हणजे इक्वल टू ती 1 पकडली, म्हणजेच तुमचा काय येईल बघा, के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही येईल. आता अल्फा इज इक्वल टू काय येईल बघा, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के व्ही येईल. ओके, परंतु तुम्हाला असं जर आपण केलं, ओके, अल्फा इज इक्वल टू के व्ही आणि दुसरा पार्ट बघूया अल्फा स्क्वेअर के इंटू 1 अपॉन व्ही. आता 1 अपॉन व्ही, आता 1 काय आहे, नंबर ऑफ मोल्स घेतला तुम्ही. ओके, नंबर ऑफ मोल्स घेतला म्हणजेच तो काय येईल, सी येईल, म्हणजेच देअरफॉर हा बी पॉइंट किंवा हा 1 येईल. आता अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन सी येईल, हा दुसरा येईल. बरोबर आहे, म्हणजेच as per 1 alpha is equal to under root kv as per 1 equation 1, and as per equation 2 alpha is equal to k upon c as per 2. आणि आपण काय सांगितलं राजानो की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजेच डायल्युशन अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं, डिग्री ऑफ डिसअसोसिएशन. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे कोणाच्या बाबतीत, तर वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत. परत एकदा सांगतो, 1 मोल ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट इन VdM³ ऑफ अ व्हॉल्यूम घेतलं, अल्फा इज द डिग्री ऑफ डिसअसोसिएशन घेतलं, ही आपण रिॲक्शन लिहिली. ठीक आहे, इनिशियल मोल्स वगैरे काढले. ओके, 1 0 0 1 मायनस अल्फा अल्फा हे घेतलं आणि आपण लॉ ऑफ मास ऍक्शन्स काढून हे प्रूव्ह केलं. आता ह्याच्या जागी जर तुम्ही बघितलं, ह्याच्या जागी मी फक्त काय करणार आहे, इथं 1 मोल ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट दॅट इज ऍसिड जर घेतलं, तुम्ही काय घेतलं, ऍसिड जर घेतलं तर काय होईल, फक्त इथं आपण काढायचं आणि इथं HA टाकायचा. ओके, H प्लस अँड A मायनस घ्यायचा. ओके, आता बाकीचं इनिशियल मोल्स वगैरे आलं. ओके, फक्त इथं आपल्याला काय येईल, इथं H प्लस अँड A मायनस, या B च्या जागी HA येणार, बाकी सगळं सेम. आता K च्या जागी फक्त KA येणार, सगळीकडं KA येणार, बाकीचं सगळं सेम. ओके, फक्त KA टाकायचा, म्हणजेच तुमचं काय आलं, डिग्री ऑफ डिसअसोसिएशन अँड डिसअसोसिएशन कॉन्स्टंट के. ओके, म्हणजेच वीक ऍसिडच्या बाबतीत, म्हणजे आता इलेक्ट्रोलाइट काय केला, वीक केला. वीक ऍसिड जर घेतलं तर रिलेशन काय आहे बघा, अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. ओके, म्हणजेच डायल्युशन अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. प्रूव्ह करता येईल का नाही, हे अगदी सोपं आहे. आता ह्या ऍसिडच्या जागी मी राजानो फक्त बेस घेतो, वीक बेस घेणार. मग ह्या वीक बेसच्या जागी मी फक्त काय करणार, BOH लिहिणार, इथं B प्लस अँड OH मायनस घेणार. बाकी सगळं हा टेबल सेमच आहे. N अपॉन V इज इक्वल टू C येणार. लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करायचा, या KA च्या जागी KB टाकायचं. ओके, आता
तुम्हाला बी प्लस आणि OH मायनस येईल आणि इथं HA च्या जागी BOH येईल. बाकी सगळं टाकलं की इथं तुम्हाला KA च्या जागी KB अँड एवढं टाकलं की पुन्हा ऍज इट इज तुम्हाला काय येणार आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन येणार आहे. कुणा करता, वीक बेस करता. आता वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे वीक बेस. ओके, इथं बेस कॅरेक्टर घेतलं म्हणजेच परत ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ, वीक ऍसिड असू दे किंवा वीक बेस असू दे, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजे तुम्ही जर नॉर्मली घेतलं तर अल्फा इज इक्वल टू √K अपॉन C. ओके, हे सगळं नॉर्मल वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत येईल. अल्फा इज इक्वल टू √Ka अपॉन C. ऍसिडच्या बाबतीतील, वीक ऍसिडच्या बाबतीत अल्फा इज इक्वल टू Kb अपॉन C. वीक बेसच्या बाबतीत येईल. ओके, मग केव्ही नुसतं केव्ही म्हणजे केव्ही आलं तर वीक इलेक्ट्रोलाइट, केबी इंटू व्ही असेल तर बेसच्या बाबतीत आणि के इंटू व्ही असेल तर ऍसिडच्या बाबतीत येईल. म्हणजे इथं लिहितो अल्फा इज इक्वल टू √KAV, अल्फा √KB इंटू व्ही आणि इथं √KV. हे केलं की सेमच येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. समजलं? म्हणजेच ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला पार्टिक्युलरली अवघड जाईल का, तर ते अवघड जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आता पुढचं कॅरेक्टर जे बघायचं आहे, ज्याला आपण आयोनायझेशन ऑफ वॉटर हे म्हणतो, त्यालाच ऑटो आयोनायझेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आयोनायझेशन ऑफ वॉटर. हा एक महत्वाचा परत कॅरेक्टर आहे, आयोनायझेशन ऑफ वॉटर. ह्यालाच आपण ऑटो आयोनायझेशन असं म्हटलं जातं. ऑटो आयोनायझेशन हे सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे की कुठलाही आपण ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर हे जर कॅरेक्टर बघितलं तर काय लिहिलेलं जातं लक्षात घ्या. तर महत्वाचा पार्ट आहे ओके, आयोनायझेशन ऑफ वॉटर किंवा त्याला ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. कारण का हेच आपल्याला पीएच म्हणजे काय, पीओएच म्हणजे काय हे कॅरेक्टर समजावून सांगणारी आहे. आता तुम्हाला माहिती आहे की पर्टिक्युलरली आयोनायझेशन ऑफ वॉटर इज नथिंग बट, और आयोनायझेशन ऑफ वॉटर हे करत असताना आयोनायझेशन ऑफ वॉटर इज नथिंग बट इट्स अ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स अँड हायड्रॉक्सिल आयन. म्हणजेच जो आयोनायझेशन कॉन्स्टंट आपण जो बघतो किंवा आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर हा जर काढायचा जर ठरवला तर काय येतं आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर? इट इज नथिंग बट अ प्रॉडक्ट ऑफ अ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन अँड हायड्रॉक्सिल आयन इन प्युअर वॉटर और इन ॲक्वियस सोल्युशन. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, प्रॉडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन अँड हायड्रॉक्सिल आयन्स. आता हा हायड्रोजन जो आयन आहे तो हायड्रोजन आयन्स हा हायड्रोनियम आयन सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच लक्षात घ्या H3O+ हा हायड्रोनियम आयन्स न सुद्धा रिप्रेझेंट केला जातो. काही पुस्तकामध्ये या हायड्रोजनच्या ऐवजी हायड्रोनियम आयन्स टाकलेला आहे. म्हणजेच काय, प्रॉडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन अँड हायड्रॉक्सिल आयन इन अ प्युअर वॉटर और एनी ॲक्वियस सोल्युशन इज अ कॉन्स्टंट. म्हणजेच हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल आयन्सचा कॉन्सन्ट्रेशनचा मल्टिप्लिकेशन केलं तर ती व्हॅल्यू कॉन्स्टंट येते ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज ionic product of water and which is denoted by a Kw. म्हणजेच बघा तुम्ही H2O हा जर तुम्ही हे केला तर H+ and OH- मध्ये काय होईल आपल्याला पर्टिक्युलरली डिसअसोसिएशन कॅरेक्टर होईल. ह्याला तुम्ही लॉ ऑफ मास ऍक्शन हे जर तुम्ही अप्लाय केलं तर काय होईल बघा, K इज इक्वल टू H+ इंटू OH- डिवायडेड बाय H2O. हे घेतलं. आता तुम्हाला माहिती आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर
इज अ कॉन्स्टंट ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. कुठलं प्युअर वॉटरचं हे कॉन्स्टंट येणार आहे, हे काही बदलणार आहे काय, आणि तो कॉन्स्टंट आपण के डॅश न दाखवूया. म्हणजेच के इंटू के डॅश इक्वल टू एच प्लस इंटू ओ एच मायनस, आणि हा के इंटू के डॅश इज नथिंग बट के डब्ल्यू विच इज एच प्लस इंटू ओ एच मायनस. Okay, and this Kw is nothing but ionic product of water. आणि ज्या वेळेला तुम्ही at 298 केल्विन ला, ओके, at 298 केल्विन and 1 atm ला आपण ज्या वेळेला ही व्हॅल्यू काढतो तर त्यावेळेला Kw इज इक्वल टू H प्लस इंटू OH मायनस इंटू 1 इंटू 10⁻⁻14 ही आपल्याला व्हॅल्यू बघायला मिळते. म्हणजेच थोडक्यात काय होईल, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू OH मायनस इक्वल टू 10⁻⁻7 येईल. म्हणजेच थोडक्यात काय लक्षात ठेवा, जर हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर दॅन OH मायनस असेल तर तुम्हाला काय होणार, ऍसिडिक कॅरेक्टर येईल. जर OH मायनस ग्रेटर दॅन H प्लस असेल तर काय येईल, बेसिक कॅरेक्टर येईल. आणि H प्लस इन OH मायनस असेल, सॉरी इक्वल टू OH मायनस असेल तर आपल्याला न्यूट्रल कॅरेक्टर बघायला मिळेल. हे आयोनायझेशन प्रॉडक्ट आहे, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो, ओके ओके, आता तुमच्या पुस्तकात मी ही अशी रिॲक्शन लिहिलेली आहे. तुमच्या पुस्तकात काय केले, H2O लिक्विड प्लस H2O लिक्विड, नवीन पुस्तकात सांगतो बरं का. ही मी जसं लिहिलंय H2O इज इक्वल टू H प्लस OH मायनस, हे काय काय जण रिफर करतात, काय काय जण H2O लिक्विड प्लस H2O हे करतात. ॲक्वियस मध्ये H3O आला म्हणजे ह्यातला एखादा हायड्रोजन डोनेट केला, तुम्हाला ॲक्वियस सोल्युशन मध्ये हायड्रोजन आयन आहे, हायड्रॉक्सिल आयन आलं. अप्लाय ऑफ लॉ ऑफ मास ऍक्शन के आला, H3O इंटू OH मायनस H2O लिक्विड चा स्क्वेअर येणार आहे ह्या दोघांचा. परंतु तो स्क्वेअर येऊ दे क्यूब येऊ दे, ते कॉन्सन्ट्रेशन काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. जे आपण इथं घेतलं तेच कॉन्स्टंट येणार आहे. आणि हाच कॉन्स्टंटला तुम्ही के डॅश म्हणा, म्हणजेच के डॅश इज इक्वल टू H3O प्लस इंटू OH मायनस. आणि म्हणून मी इथं काय सांगितलं, काय काय ठिकाणी प्रॉडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन or hydronium ions and hydroxyl ion in a pure water or in a aqueous solution. नुसतं प्युअर वॉटर घ्या or in a aqueous solution, म्हणजे वॉटर मध्ये टाकायचं पुन्हा. in a aqueous solution is a constant that is called as a ionic product of a water which is denoted by a Kw. एवढं लक्षात ठेवा. आणि त्याची व्हॅल्यू आहे Kw at 298 and 1 atm is हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस इक्वल टू 1 इंटू 10⁻⁻14. हे आयोनायझेशन प्रॉडक्टचा पार्ट येतो, एवढं लक्षात ठेवा. आता पुढचा जो आपण पार्ट बघणार आहोत, जो पुढचा पार्ट आपण ह्यामध्ये बघायचा आहे तो उद्याच्या भागात बघायचा आहे, जो म्हणजेच पीएच म्हणजे काय, पीओएच म्हणजे काय, ओके, सोरेन्सन स्केल म्हणजे काय, हे सगळे कॅरेक्टर्स उद्याच्याला आपण बघून घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. इथपर्यंतच आपण आजचा पार्ट करूया. म्हणजेच हा पार्ट तुम्ही बघून घ्या. उद्याच्याला आपण ह्याच्यावरती जास्त इम्पॉर्टंट जो कॅरेक्टर आहे, पीएच म्हणजे काय, पीओएच म्हणजे काय, हे आपल्याला बघायला मिळेल. सोरेन्सन स्केल कसं केलं जातं ते आपण उद्याच्या भागात बघूया. त्या प्रमुख उद्याच्याला 2 कन्सेप्ट बघूया, पीएच, पीओएच अँड बफर सोल्युशन. हे बघितलं की मग पुढचा आपल्याला पार्ट इझी जाईल, एवढं लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.